नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, पहिला प्रश्न, थायलंडचे नवे पंतप्रधान कोण आहे? पहिला ऑप्शन बघा, पेंटो शिनावात्रा, आणि दुसरा आहे अनुतीन चारविराकुल. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर याआधी जे पंतप्रधान होते ते कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पेंटो गार्टन शिनावात्रा या होत्या, महिला होत्या याच्या आधीच्या. तर बघा, या पहिले ज्या होत्या त्यांचा कालावधी बघून घ्या. 16 ऑगस्ट 2024 पासून तर ऑगस्ट 2025पर्यंत होत्या, आणि त्या कितव्या क्रमांकाच्या होत्या? त्या 31व्या क्रमांकाच्या होत्या, आणि सर्वात युवा पंतप्रधान होती त्या. ठीक आहे, महिला होत्या. तर थायलंडचे जे नवीन पंतप्रधान झाले आहे त्यांचे नाव थोडं पाठांतर करून घ्या. अनुतीन चारविराकुल. तो विराकुल जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं लक्षात राहू शकते, किंवा विराकुल जरी ठेवलं किंवा चारविराकुल जरी ठेवलं तर तुमच्या लक्षात राहू शकते. त्यानंतर त्यांचं पक्षाचं नाव लक्षात ठेवा, भूम जथाई पार्टी. भूम जथाई पार्टी त्यांचं पार्टीचं नाव आहे. थायलंडचे ते 32वे पंतप्रधान आहे, 31वे त्या महिला होत्या. ठीक आहे, दुसऱ्यांदा ते पंतप्रधान बनलेले आहे. आणि एक लक्षात ठेवा, थायलंडला राष्ट्रपती हे पद नाही आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. थायलंड देशाबद्दल माहिती घेऊन घ्या थोडी. राजधानी बँकॉक आहे, अधिकृत भाषा त्याची आहे थाई, चलन जे आहे ते थाई बात आहे. सम्राट वजिरा लॉन्गकोर्न आहे, क्षेत्रफळ आहे त्यांचं 51, 31 आणि 20. ठीक आहे, चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे, तर जवळपास 5,13,120 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे, लोकसंख्या अंदाजे 7 कोटी प्लस आहे, आणि प्रमुख धर्म आहे बौद्ध. 95% जास्त तिथे धर्म आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धा कोणी जिंकली? पहिलं ऑप्शन आहे अभय सिंग, दुसरं ऑप्शन आहे वीर छोटा राणा, तिसरा ऑप्शन आहे हाना मोता, चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धा ही अभय सिंग यांनी जिंकलेली आहे, आणि कोणाला हरवला? तर वीर छोटा राणा यांना हरवलेलं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे अभय सिंग. त्यानंतर बघा, ही जी आवृत्ती होती ही दुसरी होती. कोणत्या ठिकाणी स्पर्धा भरवलेली होती? तर मुंबई CCI ब्रेबॉर्न स्टेडियम दरम्यान 18 ते 22 मार्च 2026 दरम्यान. आयोजन प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन PSA. पुरुष विजेता आहे अभय सिंग, आणि महिलांमध्ये अनहास सिंग या विजेता आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, मुंबईत आयोजित इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धा भारतीय खेळाडूंनी जिंकली. महिला एकेरीमध्ये अनहास सिंगने कोणाला हरवलं? तर हाना मोतोआच्या यांना हरवलेलं आहे, हे लक्षात ठेवा. 3-1 असा पराभव केलेला आहे. ठीक आहे, आणि सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकवले आहे त्यांनी, महिला एकेरीमध्ये अनहास सिंग यांनी. तर पुरुष एकेरीमध्ये बघा, पुरुष एकेरी मेन सिंगल अभय सिंग विजेता आहे, आणि अंतिम फेरीत कोणाला हरवलं आहे बघा, छोटा राणीचा यांना पराभव केला, 3-0 असा पराभव केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, ही स्पर्धा मुंबईचे CCI ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये भरवलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. 8,931 दिवस सरकारच्या प्रमुख पदावर राहिलेले पहिले नेते कोण? तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवीन विक्रम केलेला आहे, ते म्हणजे 8,931 दिवस सलग प्रमुख पदावर राहिलेले पहिले नेते बनलेले आहेत ते नरेंद्र मोदी. तर लक्षात ठेवा, आणि हे दिवस महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवा, 8931 हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना प्रक्रिया पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव कोणते ठरले आहे? पहिलं ऑप्शन आहे मूठ, दुसरं ऑप्शन आहे पारपोली, तिसरं ऑप्शन आहे घसई, चौथा ऑप्शन आहे टेंभली.
तर याचं करेक्ट उत्तर आहे मूठ. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना प्रक्रिया पूर्ण करणारे पहिलं गाव ठरलेलं आहे मूठ. आणि कोणत्या तालुक्यातील आहे, कोणत्या जिल्ह्यातील आहे ते सुद्धा तुम्हाला सांग. तर बघा, मूठ हे गाव जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका वेंगुर्ला इथलं आहे. तर बघा, जे बाकीचे ऑप्शन दिले आहे ते सुद्धा बघून घ्या, ते कशासाठी प्रसिद्ध आहे. तर पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्ग, पहिले पुस्तकाचे गाव भिलार सातारा, पहिले मधाचे गाव मांगर सातारा, पहिले कॅशलेस गाव घसई ठाणे, पहिले फळाचे गाव धुमाळवाडी सातारा. त्यानंतर बघा, पहिले डिजिटल गाव हरिसाल अमरावती, पहिले आधार गाव टेंभली नंदुरबार, पहिले वायफाय गाव पाचगाव नागपूर, आणि पहिले वादमुक्त गाव कापगाव रत्नागिरी, पहिले झाडांचे पुनर्वसन गाव म्हसवे सातारा. पुढचा प्रश्न पहा, जल जीवन मिशन 2.0 योजना केव्हापर्यंत वाढवली. तर ऑप्शन बघा, पहिलं 2027पर्यंत, 2028पर्यंत, 2029पर्यंत, 2030पर्यंत. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2028पर्यंत ही जल जीवन मिशन 2.0 ही योजना वाढवलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, एक्सरसाइज लॅम्टाय 2026 कोणत्या 2 देशांमध्ये असते. तर पहिला ऑप्शन आहे भारत रशिया, दुसरं ऑप्शन आहे भारत श्रीलंका, तिसरं ऑप्शन आहे भारत ऑस्ट्रेलिया, चौथा ऑप्शन आहे भारत सेशल्स. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सेशल्स, भारत आणि सेशल. तर बघा, एक्सरसाइज लॅम्टाय 2026 आवृत्ती 11 क्रमांकाच्या प्रकार बघा, द्विवार्षिक दर 2 वर्षांनी होणारा संयुक्त सैन्य सराव आहे. सुरुवात 9 मार्च ते 20 मार्च 2026. ठिकाण सेशल्स डिफेन्स अकॅडमी सेशल्स. लॅम्टाय हे क्रिओल भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ फ्रेंडशिप म्हणजेच मैत्री आहे. पहिली आवृत्ती 2001ला सेशल्सला झाली होती. उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यांमधील एकत्र काम करण्याची क्षमता वाढवणे हा एक उद्देश आहे त्यांच्या मागचा. विशेष वैशिष्ट्य बघा, पहिल्यांदा ट्राय सर्व्हिस एडिशन, भारताकडून आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा सहभाग. सेशल्स पश्चिम हिंद महासागरातील एक महत्त्वाचे बेट राष्ट्र आहे.